ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असे घडलो आम्ही। या कार्यक्रमामध्ये डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचा सनसनाटी आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, गोऱ्हेंचं मुलाखतीमध्ये वक्तव्य। शिंदे शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणायचे, गल्ला गोळा करण्याचं काम शिंदेंना दिलं होतं, नीलम गोऱ्हे यांचं खळबळजनक वक्तव्य। नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या मर्सिडीज दाखवाव्यात, उद्धव ठाकरेंचं आव्हान। तर गद्दार सेनेमध्ये गेलेल्या लोकांवरती मी बोलत नाही, ठाकरेंची प्रतिक्रिया। नीलम गोऱ्हेंना ठाकरेंनी 4 पद दिलेत, तर त्यांनी आता 8 मर्सिडीज दाखवाव्यात, संजय राऊत यांचं गोऱ्हेंना आव्हान। मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर वाद। संजय राऊतांनी संयोजक संजय नाहर यांना फोन करून व्यक्त केली नाराजी। संजय राऊतांचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र। चर्चा परिसंवादामध्ये राजकीय विरोधकांवरती आरोप केले, त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार का? त्यासोबतच गोऱ्हे भेटी देऊन संमेलनामध्ये सहभागी झाल्यात का? राऊतांचा सवाल। महामंडळ अध्यक्षांना भेटी दिल्या हे खोटं, संजय राऊतांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला संमेलनाच्या अध्यक्षा उषा तांबे यांचं उत्तर। नीलम गोऱ्हेंच्या आरोपांनंतर ठाकरेंची शिवसेना संतप्त। असले आरोप म्हणजे नमक हरामी, अंबादास दानवे यांचं नीलम गोऱ्हेंना प्रत्युत्तर। नीलम गोऱ्हे मातोश्रीवरती पडीक होत्या, त्यामुळे सर्वात जास्त कमाई नीलम गोऱ्हे यांनीच केली असावी, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया। नीलम गोऱ्हेंवरती कोण विश्वास ठेवणार? ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांची टीका। तर उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी केलेले आरोप आहेत, पेडणेकरांचा हल्ला। नीलम गोऱ्हे खूप जुन्या नेत्या आहेत, त्या जर आरोप करत असतील तर त्यामध्ये तथ्य असेल, भाजपचे नेते गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। नीलम गोऱ्हेंच्या गंभीर आरोपानंतर ठाकरेंची सेना आक्रमक। अखिल चित्रेंनी मागितले 18 मर्सिडीजचे पुरावे, 18 मर्सिडीज दाखवा, चित्रेंचं नीलम गोऱ्हे यांना आवाहन। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात आंदोलन केलं। रिमोटची गाडी चालवत महिला शिवसैनिकांनी नीलम गोऱ्हेंना टायरवाली बाई असा उल्लेख केला। आंदोलन करणारे शिवसैनिक ताब्यात। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना तातडीनं विधानसभेमधून निष्कासित करण्याची पत्राद्वारे मागणी। माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीमध्ये राहुल नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर नार्वेकरांवरती दबाव असल्याचा राऊतांचा आरोप। माणिकराव कोकाटे प्रकरणामध्ये कोर्टानंच नार्वेकरांच्या हाती प्रत द्यावी, उद्धव ठाकरे यांची खोचक टीका। कोकाटे आणि धनंजय मुंडे यांचं रक्षण म्हणजे भाजपचं हिंदुत्व का? ठाकरेंचा सवाल। माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात कोर्टाची अधिकृत प्रत प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत नोटिफिकेशन काढून योग्य निर्णय घेतला जाईल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती। भगवा गमछावाला फोटो चांगला वाटला म्हणून स्टेटसला ठेवला, स्टेटसवरती धंगेकरांचं स्पष्टीकरण। हिंदू धर्म आहे, भगवा गमछा घेऊन फोटो काढण्यामध्ये गैर काय? धंगेकरांचा सवाल। रवींद्र धंगेकरांना निमंत्रण दिलंय, ते आले तर त्यांचं स्वागतच, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। चांगली माणसं सगळ्यांना आवडतात, त्यामुळे उदय सामंत यांनी स्वागत करू म्हटलं, सामंतांच्या वक्तव्यावरती रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। धनुष्यबाण आणि घड्याळाला फडणवीसांकडे बघून मतं मिळाली, परंड्यातील कार्यक्रमामध्ये सुरेश धस यांचा दावा। आमच्या लोकांनी घड्याळाला मतं दिली असती का? आमदार सुरेश धस यांचा राष्ट्रवादीला टोला। धाराशिवच्या एका कार्यक्रमामध्ये आमदार सुरेश धस यांनी सत्कार नाकारला। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही, सुरेश धस यांची भूमिका। अहिल्यानगरचे काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश संपन्न। दिल्लीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात दिलं निवेदन। सीमा प्रश्नी तातडीनं लक्ष घालू, अजित पवार यांची प्रतिक्रिया।
कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं. कर्नाटकमधील घटनेनंतर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. मराठी भाषिकांवरती अत्याचार होता कामा नये. आम्ही मराठी लोकांसोबत आहोत, सामंत यांचं वक्तव्य. मराठी लोकांवरती हल्ला करणं चुकीचं, कर्नाटक सरकार चुकीचं करतंय, संजय राऊतांची प्रतिक्रिया. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती कामकाज सल्लागार समितीची बैठक. छगन भुजबळ, शंभूराज देसाई, राधाकृष्ण विखे पाटील बैठकीला उपस्थित. 3 ते 25 मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन. मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावा, अन्यथा अधिवेशन काळामध्येच आंदोलन करणार. कोल्हापूरमध्ये राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा. ओबीसी महिलेच्या घरामध्ये घुसून धुडगूस घालणाऱ्या अज्ञात व्यक्तींना तात्काळ अटक करा. मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांची मागणी. पोलिसांना दिलं निवेदन. नांदेडमध्ये आयुक्तालयासाठी महसूल मंत्र्यांची तयारी असेल तर माझा पाठिंबा. पालकमंत्री अतुल सावे यांचं विधान. नांदेडला पोलीस आयुक्तालय करण्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवलं, सावेंची माहिती. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये मढी कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी. ग्रामसभेचा ठराव मंजूर. व्यापारी परंपरा पाळत नाहीत, ग्रामस्थांचा आरोप. मुंबईजवळच्या वाढवण बंदराच्या जवळ समुद्रामध्ये विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन. तसं झाल्यास समुद्रामध्ये बांधलेले भारताचे पहिले विमानतळ असेल. हार्बर मार्गावरती सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलदगती रेल्वे प्रकल्प तात्पुरता स्थगित. आर्थिक अडचणी, तांत्रिक समस्या आणि भूसंपादनातील अडथळे तसंच प्रकल्पाच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सिंधुदुर्गच्या करूळ घाटामध्ये पुढील 15 दिवस प्रायोगिक तत्वावरती वाहतूक सुरू करणार. दुतर्फा वाहतूक सुरू करण्यासंदर्भात 10 मार्च नंतर निर्णय घेण्यात येणार. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटावरती 2 टप्प्यांमध्ये ट्रॅफिक ब्लॉक. पहिला टप्पा 24 ते 27 फेब्रुवारीपर्यंत तर दुसरा टप्पा 3 ते 6 मार्चपर्यंत. रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ब्लॉक. हाजी अलीमधील पुलावरती प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकलेले मास्टिक आवरण काढण्याची कार्यवाही सुरू. येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये नव्यानं डांबरीकरण करण्यात येणार. होळी सणाच्या पार्श्वभूमीवरती मध्य रेल्वेच्या 28 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय. विशेष गाड्या मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड आणि मडगावच्या दरम्यान धावणार. गाड्यांचं आरक्षण सोमवारपासून सुरू होणार. म्हाडाचं कोकण मंडळ जवळपास 2000 घरांसाठी लॉटरी काढणार. चितळसरमधील सर्वाधिक म्हणजेच 1173 घरांचा यामध्ये समावेश. पूर्व प्राथमिक शाळांची शालेय शिक्षण विभागाकडे नोंदणी करणं बंधनकारक. शाळांमध्ये मनमानी शुल्क आकारणी केली जात असल्याचा निर्णय. शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. स्ट्रॉबेरीच्या उत्पादनामध्ये वाढ झाल्यानं बाजारामध्ये स्ट्रॉबेरीची आवक वाढली. सध्या बाजारामध्ये स्ट्रॉबेरी 430 रुपये किलोना. त्यातही ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरीचा भाव 450 ते 500 रुपये किलो. भारत नेपाळ मुक्त व्यापार करारामुळे नेपाळमधून सोयाबीन तेलाची बेसुमार आयात. याचा भारतीय खाद्यतेल उद्योगाला मोठा फटका. त्यामुळे केंद्र सरकारनं मुक्त व्यापार कराराचा फेरविचार करावा. खाद्यतेल उद्योगातून मागणी. राज्य सरकारनं दुधाला जाहीर केलेलं अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. अहिल्यानगरमध्ये 2,46,000 शेतकऱ्यांचं 224 कोटींचं अनुदान थकीत. गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरीमध्ये 1,37,00,000 धान घोटाळा. गैरव्यवहार प्रकरणामध्ये 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. तब्बल वर्षभरानंतर संस्था प्रमुख आणि सचिवाला अटक तर संस्था अध्यक्ष फरार. स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यासाठी मागितली लाच. 1.5 लाखांची लाच घेताना महाविद्यालयाचे सचिव धनाजीराव पाटील जाळ्यात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळाऱ्याचं सचिवाला पकडलं रंगेहात. मीरा भाईंदरमध्ये वृद्ध महिलांची फसवणूक करून दागिने लंपास. 2 आरोपी गजाड. दोन्ही आरोपी गुजरातच्या अहमदाबादमधील असल्याची पोलिसांची माहिती. शेवगाव पालिकेचा प्लास्टिक विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानावरती छापा. कारवाईमध्ये 27 क्विंटल प्लास्टिक पिशव्या जप्त. त्यासोबतच प्लास्टिक पिशव्या वापरू नये अन्यथा दंडात्मक कारवाई होणार, पालिकेचा इशारा.
15 लाखांची अवैध दारू जप्त, दोघे अटकेत. यवतमाळ जिल्ह्यामधल्या राळेगावमधील राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. गोव्यातून कमी किमतीमध्ये विदेशी मद्य आणून करत होते विक्री. अकोल्याच्या पातूर तालुक्यामध्ये सागवान लाकडाची तस्करी. 3 दिवसात तस्करी करणाऱ्या टोळ्या गजाआड 3,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 2 आरोपींना घेतलं ताब्यात. अकोल्यामध्ये 10वीच्या परीक्षा केंद्रावरती व्हिडिओ काढत रील्स बनवण्याचा प्रकार समोर. सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद कन्या विद्यापीठातली घटना. रील्स बनवणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध सुरू. कारवाई होण्याची शक्यता. भंडाऱ्याच्या एकोडीमधील परीक्षा केंद्रावरती एका कॉपी बहादरावरती कारवाई. 12वीच्या गणित विषयाच्या पेपरच्या दरम्यान भरारी पथकाची तपासणी. केंद्र संचालक आणि वर्ग खोली पर्यवेक्षक यांच्यावरती देखील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार. 12वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या. सोलापूरच्या मंद्रुपमधील धक्कादायक घटना. 12वी परीक्षेचे 4 पेपर दिल्यानंतर विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्यानं चर्चांना उधाण. वसईमध्ये गर्भवती मुलीची हत्या. या प्रकरणामध्ये आई आणि लहान बहिणीवरती गुन्हा दाखल. गर्भवती राहिल्यानं संतप्त झालेल्या आईनंच मुलीची केली हत्या. छावा चित्रपट पाहायला 2 मकोका लागलेले आरोपी गेले. पोलिसांना लागले टीप. दोन्ही आरोपी गजाआड. पुण्याच्या वैभव टॉकीजमधली घटना. वाघ आणि बिबट्याच्या अवयवांची विक्री करणारे आरोपी जाळ्यात. गडचिरोलीच्या पोर्चीमध्ये दोघांना अटक. वाघ आणि बिबट्याची शिकार करून कातडीसह अवयव विक्रीचा आरोपींचा प्रयत्न. ट्रक आणि हायवाची आमने-सामने धडक. अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी. नांदेड अर्धापूर तामसा रस्त्यावरची घटना. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये सर्पमित्राच्या घराला आग. आगीवरती नियंत्रण, मात्र घराचं मोठं नुकसान. अकोल्यामध्ये संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये. अकोट तालुक्यामध्ये संत्रा पिकावरती देठसुकी रोगाचा प्रादुर्भाव. संत्रा पिकाला मोठी गळती. अनेक शेतकऱ्यांचं एकरी 65% पीक धोक्यात. महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर मंदिर 2 दिवस 24 तास खुलं राहणार. 26 तारखेला पहाटे 4 वाजल्यापासून ते 27 तारखेच्या रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर खुलं राहणार. तसंच VIP आणि इतर भाविकांसाठी गर्भगृह दर्शन बंद असेल. भारताच्या देश लष्कर सेवेमध्ये कार्यरत असणारा T-55 रणगाडा साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजेंच्या उपस्थितीमध्ये सुभाषचंद्र बोस चौकात बसवण्यात आला रणगाडा. अमरावतीच्या मेळघाटमध्ये पाणवठ्याच्या जवळ 3 बछड्यांसह वाघाच्या जोडप्याचं दर्शन. वन कर्मचाऱ्यांसोबत पक्षी निरीक्षकांच्या वाघाच्या जोडप्याचं दर्शन. कोल्हापूरमध्ये तब्बल 25 कोटींचा महाकाय रेडा. भीमा कृषी प्रदर्शनामध्ये रेड्याला पाहण्यासाठी तुडुंब गर्दी. रेड्याचं नाव आमदार असून त्याचं वय 4 वर्ष आणि वजन 1.5 टन. अकोल्यामध्ये सर्पमित्राकडून 8 ते 9 फूट लांबीच्या अजगराचं रेस्क्यू. वणी रंभापूरमधील कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या कॉलनीमध्ये आढळला अजगर. सर्पमित्रांनी या अजगराला सुखरूपपणे जंगलामध्ये सोडला. मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बागेश्वर धाम बालाजी मंदिरामध्ये घेतलं दर्शन. यावेळी मोदींच्या हस्ते बागेश्वर धाम कर्करोग वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी. रविवार असल्यानं प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी. रस्त्यांवरही वाहनांच्या मोठ्या रांगा. महाकुंभमेळ्याला जाणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ. परिणामी प्रयागराजमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी. कुंभमेळ्यात आतापर्यंत 60 कोटी भाविकांचं अमृतस्नान. महाशिवरात्रीपर्यंत सुमारे 65 कोटी भाविक स्नान करण्याचा अंदाज. ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील ऋषिकुल्या या समुद्र किनाऱ्यावरती लाखो कासवांचं दर्शन. ओडिशाच्या किनाऱ्यावरती पोहोचण्यासाठी 2 लाख ऑलिव्ह रिडले कासवांचा 9,000 किलोमीटरचा प्रवास. या कासवांनी 5.5 लाखांहून अधिक अंडी घातल्याची माहिती. तेलंगणामध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यामध्ये भूस्खलन. 8 मजूर बोगद्यामध्ये अडकले. पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत संवाद. अमेरिकेमधील पेनिन्सिल्व्हामध्ये रुग्णालयामध्ये गोळीबार. चकमकीमध्ये हल्लेखोर ठार. तर त्यासोबतच पोलीस अधिकाऱ्याचा सुद्धा मृत्यू. लिबर्टार प्रदेशातील पेरूमध्ये शॉपिंग मॉलमधील फूड कोर्टचं छत कोसळलं. घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू, 78 जण जखमी, तर यापैकी 3घांची प्रकृती गंभीर.
गेल्या आठवड्यामध्ये काय काम केलं ते सांगा, अन्यथा नोकरी गमवा. अमेरिकेच्या नोकरदारांना एलन मस्क यांच्या खात्याकडून ईमेलला 5 मुद्द्यांमध्ये सोमवारपर्यंत उत्तर देण्याच्या सूचना. ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची प्रकृती चिंताजनक. 88 वर्षीय पोप यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांच्यावरती उपचार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.